नमस्कार. तू ही रे माझा मितवा ह्या सिरियलच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत. इथे घुंगरांना आपली ईश्वरी काढते आणि त्या घुंगरांकडे एकटक पाहत असते. खरं तर इतक्या वर्षांनी त्या घुंगरांना हात लावणारी, तर ते जमेल की नाही याची भीती पण थोडी थोडी मनात आहेच. आणि त्या भीतीपोटीच ती ते सगळे घुंगरं बाहेर काढते, त्यांच्याकडे एकटक पाहत असते. आणि आपल्याला हे जमेल की नाही, आपण करू शकेल की नाही ह्या विचारामध्ये ती असताना त्या घुंगरांकडे ती एकटक पाहत असतानाच पाठीमागनं अलगदपणे अर्णव येतो. अर्णव तिला विचारतो, काय करतेस? तर ती त्या घुंगरांना दाखवते. मग तिच्या हातातले घुंगरं अर्णव हातामध्ये घेतो आणि मग ती विचार करते की ह्या घुंगरांना आपण खरंच साजेशं असं नाचू शकू की नाही. तर आता ह्याच गोष्टीचं प्रश्नाचं उत्तर तिला अर्णव स्वतः देतो. तिच्या हातातली घुंगरं घेऊन तिच्या पायांमध्ये तो बांधू लागतो आणि मग तिला म्हणू लागतो की मला काय वाटतं, तू छोटासा एक झलक अशी दाखवायला हवी डान्सची. तर आता ती म्हणते की एवढं रात्री? तर तो म्हणतो, त्याला काय झालं, मला बघायचे, आपल्याकडे वेळ फार कमी आहे, तर मला तू कशी डान्स करते हेही बघायला हवं की नाही. आपल्या ईश्वरी थोडंसं लाजल्यासारखं होत असतं, तर ती नाही म्हणत असते. अर्णव मात्र प्लीज माझ्यासाठी छोटासा डान्स कर, झलक दाखव असं म्हणू लागतो. तर आता अर्णव तिच्या पायांमध्ये ते घुंगरं घालू लागतो. ते बांधल्यानंतर तिला तो छोटीशी झलक दाखव म्हणतो आणि मग ती 2 पावलं आता मागे मागे जाते आणि त्या अर्णवकडे एकटक पाहते. अर्णव किती प्रेमाने तिला सांगतोय की तू नाच, तू करू शकशील, मला ती बघायचे. त्याचा तो आत्मविश्वास, त्याने दाखवलेलं प्रेम, त्याने दाखवलेली जिद्द आणि तू जिंकशील जणू काही असं तो सांगतच आहे. किती छान साथ देतोय. ह्या गोष्टीने तिला फार बहरून आल्यासारखं होत असतं आणि घाबरत घाबरत का होईना फक्त अर्णवसाठी 2-4 पावलं तरी थिरकावं, नाचावं असा विचार करून ती पुढे येते. आणि मग तिच्या हातातलं घुंगरं टपकन खाली पडतात. मग ती भानावर येते, अरे च्या, हे तर स्वप्न होतं. आणि तिच्या हातातल्या घुंगरांच्या आवाजाने आपल्या अर्णवची झोप मोडते. घसकन तिच्या अंगावर येतो तो. झोपायचं सोडून कशाला ते छमछम वाजवत बसली आहेस? घरातली सगळी मंडळी चिडतील, उठतील. आपली ती कनू तर बिचारी घाबरून तिला हार्ट अटॅक येईल, कसला आवाज येतोय म्हणून. रात्रीचं कशाला हात लावायचास? किती वाजतायत ते घुंगरू, झोप मोड झाली माझी, दे बरं ठेवून असं म्हणत भानावर आणलेलं असतं. खरंच टिपिकल नवरा प्रत्येकाच्या घरात. त्याला असं वाटतं बायको म्हणजे एकदम येडी येडपड बाई आणि काहीही कधीही करते. खरं तर आपल्या मनात जी अशी छोटीशी परी दडली, आपल्याला वाटतं स्पेशल ट्रीटमेंट मिळावी, आपल्याला कोणतरी जीव लावावा. आपल्याला आपल्या मनातला जो राजकुमार आहे तो कधी कधी असं स्वप्नातनं बाहेर येतो, पण भानावर आलं कळतं हा तर आपल्याला अजिबात जीव लावत नाही, भस्कन अंगावर येतो, आपल्याला बिंडूकच समजतो. तर आपण इकडे पाहू शकतो, वल्लवी रात्रीच्या वेळेला फोन करते सौदामिनीला आणि तिला मग ऑफर देऊ लागते, माझ्याकडे आहे, माझ्याकडे ते. आता खरं तर तिच्या सगळ्या ऑफर्सला इथे सौदामिनीबाई म्हणते, मला ना विश्वासच नाही की तू काही करू शकशील, तर तुझ्या सगळ्या ऑफर तुझ्याजवळच ठेव, मी माझ्या पद्धतीने काम करणार, तर इथे तू तुझ्या पद्धतीने काम कर. तर आता वल्लवी म्हणते, मी एवढं भारी ऑफर देते, तुम्हाला पाहायचे ऐकायचे सुद्धा नाही, पण जिंकणार तर मीच आहे. तर इथे वल्लवीला सौदामिनीबाई म्हणते, तू जर जिंकली तर तुझी खरी हे झाली आणि जर मी जिंकले तर मी माझ्या पद्धतीने माझे प्लॅन वर्कआउट करणार, तू तुझ्या प्लॅननी तुला काय करायचं तिकडेच कर, बघू या दोघींमध्ये कोण हुशार ठरते. वल्लवीला वाटतं मी हुशार ठरेल आणि सौदामिनीबाईला वाटतं की मी इतके प्रयत्न करते तर मीच हुशार ठरेल आणि अर्णव ईश्वरीला स्पर्धेतनं बाहेर काढू शकेल. आता दोघीजणी दोघींच्याही पद्धतीने प्रयत्न करणार की अर्णव ईश्वरी स्पर्धेतनं बाहेर पडावे. तर आपण आता दुसरीकडे पाहतोय, जेलमध्ये राकेशला जेवण घेऊन हवालदार आलेले असतात. राकेश गाढ झोपेमध्ये असतो आणि राकेश मग त्या आवाजाने उठतो. ते ताट त्याच्याकडे सरकवलं जातं. त्या ताटातल्या भाजीकडे, चटणीकडे आणि त्या सुक्या चपातीकडे पाहून अगदी काहीतरी चमचमीत खावं का अशी इच्छा निर्माण होत असते आपल्या राकेशची. राकेशना म्हणू लागतो की माझी एक इच्छा आहे, मला मस्त मटण किंवा चिकन जर मिळालं खायला तर आता इथे हवालदार हसू लागतो आणि मग तो हसता हसता त्याच्या साहेबांना बोलवायला गेलेला असतो आणि मग साहेब येतात आणि त्याला म्हणू लागतात, हां तू काय हॉटेलमध्ये आला आहे, काय इच्छा आहे तुझी? तर तो म्हणतो, अहो हेच खाऊन खाऊन कंटाळा आला, म्हटलं चिकन वगैरे खावं, मस्त ताव मारावा. तर त्याचं ते बोलणं ऐकून इन्स्पेक्टर साहेब हसू लागतात आणि म्हणू लागतात की 1-2 बरगाड्या मोडल्या ना, त्याचंच चिकन बनवू आपण तुझ्या आणि मग तेच तुला खायला देऊ. कशी माझी कल्पना, बनणार ना?
तर आता इथे इन्स्पेक्टर साहेब त्याला चांगला चोप द्यायचं बोलत आहेत आणि तो निर्लज्जसारखा हसतो आहे आणि म्हणतो आहे, अरे तुम्ही कधीतरी मला पार्टी द्यावं, मी इतके दिवस इथे राहणार नाही, थोडेच दिवस राहिले माझे इथे. तर म्हणजे काय असा प्रश्न ज्यावेळेला इन्स्पेक्टर साहेब विचारतात तर तो म्हणतो, काही नाही, इथून पाहुणचार संपवा अशी इच्छा आहे, जावं इथून. तर तू वाटच पाय, तुला इथून जायला भेटतं आहे का. इन्स्पेक्टर साहेब त्याला धमकी देऊन निघून जातात. मात्र आता इथे तो बोलत असतो की यांना माहीत नाही मी थोड्याच दिवस इथे राहणार आहे. आता बघ मी यांना असा हार्ट अटॅक देईन ना, हा काय मला चोप देणार, याला मी धक्का देणार आहे, हार्ट अटॅक. तर आपल्याला दुसऱ्या बाजूला हे पाहायला मिळेल की दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी सगळेजण बसलेले असतात आणि प्लॅनिंग चालू असते की आता पुढे काय करायचं. तर आता पुढच्या फेरीसाठी आपण काय काय आयडिया लावू शकतो. तर प्रत्येकाने आपापली आयडिया लावायला सुरुवात केलेली. कोण काय सांगते, कोण काय सांगते. तर आता जी थीम आहे त्याच्यानुसार आता डान्स ठरलं आहे. मग आता डान्सच्या रिलेटेड असं शिवणकामात आर्नव काय करू शकतो, हे पण एक महत्त्वाचं पॉईंट आहे ना. तर आर्नव त्याची आयडिया सांगत असतो की मला खरं तर आता कळत नाही काय करावं, 1-2 आयडिया आहे त्या अशा अशा आहे. तितक्यात ना आपली गडबड घोटाला इंदोरी जिलेबी येते धडपडत आणि ती म्हणू लागते की माझ्याकडे आयडिया आहे. तर आजी आणि ती आलेली असते. येता येता कितीतरी गोष्टी पाडवते टेबलवरच्या. अर्णव म्हणतो, दरवेळेला धांदडपणा कशाला पाहिजे यार, तुला कोणतीच गोष्ट अशी शांततेत करता येत नाही का, आता बोल काय बोलायचं होतं. तर आता ईश्वरी चिडते आणि म्हणते की आता नाही सांगणार मी, आजी तुम्हीच सांगा. आणि आजी त्या दोघांना म्हणते, काय लहान मुलांसारखी भांडत असतात, सांग ना तुझी कल्पना आहे तर, तुझी आयडिया आहे ती कशी आहे ती त्याला पण कळू दे. ती सांगतच नाही, ती म्हणते तुम्हीच बोला. तर आता आजी इथे ईश्वरीच्या वतीने बोलू लागते की ईश्वरीने खरं तर आयडिया शोधली आहे. आता जे आपण फूड आणि फॅब्रिक हा जो विषय तर त्याच गोष्टीपासून फूडपासून फॅब्रिकला रंग बनवला तर ते कशी आहे युक्ती, युनिक आहे, सगळ्यांना आवडली. आणि आपली ईश्वरी पण युनिक आहे, त्याच्यामुळे युनिक व्यक्तीकडनं आलेली युनिक आयडिया अशी त्याला आकाश छान झालर लावतो बोलण्याला. तर आपण इथे पाहू शकतो की ह्या बोलण्यातनं तो सांगतो की आपली ही जी कपल आहे, आपलं हे जी जोडपं आहे हे खरंच खूप युनिक आहे, त्यांनी केलेली प्रत्येक गोष्ट पण युनिक आहे. आणि ही जी रंगांची आयडिया आहे ना, जणू काही आमसुलापासून रंग बनतो किंवा हळदीपासून बनतो, तर तो कपड्यावरती उतरेल तेव्हा त्या कपड्याचा रंग कसा असेल ह्या गोष्टीवरती आपण पॉईंट मिळवू शकतो. आणि ही जी कल्पना आहे ती भन्नाट आहे, तीर भन्नाट असं नाव दिलं आहे आपल्या ईश्वरीने त्याला. तर आपले मामा म्हणतात तीर भन्नाट आयडिया आली आहे, तर त्याच्यावरती गोड पदार्थ पण काहीतरी व्हायला हवं की नाही, सेलिब्रेशन व्हायला हवं की नाही. चला आईला घेऊन तू लगेच मामा किचनमध्ये जातो, गोड पदार्थ काहीतरी बनव म्हणून. तर इथे आजी म्हणत असते, काही झालं का गोड पदार्थ बनव आणि सेलिब्रेशन करा. तर मामा म्हणते कुठलीही गोष्ट एन्जॉय करायला वेळ कशाला घालवायचं, चला सेलिब्रेशन. तर आता इथे वल्लवी पुन्हा एकदा नम्रताला सांगते, बघितलंस किती कौतुक ईश्वरीचं, तुला आता काहीतरी करावं लागेल, तू पण काहीतरी असं कर की ज्यामुळे तुझं पण कौतुक होईल. आणि तुझ्याकडे ही शेवटची आयडिया आहे तर तू ही वेळ वाया घालवू नको, दौडू नको. आता इथे नम्रता विचारात पडली आहे. आता इथे सगळेजण आपापल्या विषयावरती बोलत असतात की अशी कल्पना आहे किंवा अशी आयडिया आहे की असं काहीतरी केलं तर कसं होईल, तसं केलं तर कसं होईल. आणि प्रत्येकाला आपापल्या आयडियाचं कौतुक वाटते आणि सगळेजण आता त्याच्यात युनिक वेगळं असं काय काय करू शकतो, क्रिएटिव्हिटी ज्या पुढच्या राऊंडसाठी त्यावरती चर्चा करते. नम्रता मात्र आता प्लॅन बनवते की काय करू, म्हणजे आता ह्या ईश्वरीला आपल्याला झपटता येईल किंवा नाही का तिला त्या स्पर्धेतनं बाहेरच काढता येईल. तर तिचा हातपाय मोडणं हा जो विषय आहे ना, आता तो तिने मनावर घेतला आहे. कारण वल्लवी म्हणाली होती ती डान्स करणार, तिचा हातपाय मोडला तर ती डान्स करूच शकणार नाही. तर आता हा जो पॉईंट आहे हाच तिने लक्षात ठेवला आहे ना. आता हातपाय मोडण्याची एक संधी म्हणजे जिन्यावरनं खाली पाडणं. आता जाऊन धक्का तर नाही देऊ शकत, तर मग इथे नम्रताने एक नवीन युक्ती शोधून काढली आहे. ईश्वरी काय करते आणि काय नाही गुपचूप तिच्या खोलीमध्ये जाऊन पाहत असते. तर ईश्वरी कपड्यांच्या घड्या करून धुण्याचे कपडे बाजूला आणि रोजचे कपडे घड्या करून ठेवत असते. तर आता इथे नम्रता गुपचूप पाहून येते की तिला यायला कितीक वेळ आहे. तर तेवढ्या वेळात ती काय करते, इथे ककरी आपला मांजेचा दोरा असतो ना तो त्या सीडीला बांधायला घेते आणि दुसऱ्या बाजूने तो एका चिकट टेपने चिटकवते. आणि तो मजबूत आहे त्याच्यामुळे तो हलतो आहे का नाही, पाय अडकून नक्की माणूस पडेल की नाही हे चेक करण्यासाठी ती जरा वजन पण देऊन पाहते. म्हणजे खूप जास्त हिसका बसेल तेव्हाच तो निसटेल असा तिने एकदम टाईट लावलेला असतो.
आणि त्याच्यामुळे ती जेव्हा चेक करायला जाते तेव्हा तिचा हात पण कापला जातो. आणि इथे आपली ईश्वरीला पाडण्यासाठी नम्रताने एकदम छान प्लॅन आखला आहे. ती केलेली गोष्ट एकदम मजबूत आहे की नाही ती पण तिने चेक करून घेतली आणि आता तिथून हळूहळू पायऱ्यांवरनं खाली उतरते. आणि मी काय जसं काही स्वयंपाकाची तयारी करते म्हणत ती भेंडी कापायला बसलेली असते. आणि मग भेंडी कापायला मदत स्वयंपाकाची मागण्यासाठी ती ईश्वरीला बोलवते की ईशू मला मदत करायला येतेस का. तर ईशू आपली खोलीच असते ना, आता तिथूनच ती आले आले ग असं म्हणत ती निघालेली असते. आता इथे नम्रताचा एक डोळा ईश्वरीवरती, दुसरा डोळा तिने बांधलेल्या मांज्यावरती. अगदी जवळ 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 येत येत चालल्या, दोघेजण येत चालले जवळ. तर तिच्या श्वास असा रोखला आहे. आणि वल्लवी मात्र इतकी मजा घेते दोन बहिणींमधले भांडण पाहून. आणि आपण काही न करता एकमेकींना मात देण्यासाठी त्या पुरेशा आहे एकमेकीसाठी असं पाहतोय आपण. तर आता आपली ईश्वरी पायऱ्यांवरनं खाली खाली उतरत येत असताना तिच्या हातातली ना साडीतला ब्लाऊज खाली पडतो. तर तो म्हणजे दोरी वाळत घालत त्यांनी कपडा कसा लटकतो तसा लटकलेला होता. एखादी वस्तू फेकली पडली तर ती खाली पडायला पाहिजे, ती अशी लटकली का. तर हे शोधण्यासाठी ईश्वरी तिथे आता वाकून पाहू लागते. नम्रताला घाम फुटला, आता आपण पकडला जातोय की काय ह्या गोष्टीची भीती तिला वाटू लागलेली असते. आणि हे सगळं काही लांबूनच वल्लवी पाहत असते. कारण नम्रताचा हा जो प्लॅन होता ना पायऱ्यांवरनं पाय अटकून पाडण्याचा, हा फेल गेला आहे, चक्क फेल गेला आहे. तर आपली ईश्वरी आता पडते की नाही पडते की नाही हे जेव्हा ईश्वरी आपली नम्रता बघायला जाते तर ईश्वरीने एकदम हुशारीने तिथंच थांबून घेतलेलं असतं. कपडा मग ती बाजूला करून तो मांजा पाहू लागते आणि म्हणते की इथे मांजा कोणी बांधला असेल, कोणीतरी जाणून बुजून मला पाडण्यासाठी तर नसेल ना बांधला, असंही बोलू लागते. आता ह्या सगळ्या गोष्टीवर घाम फुटलेला आहे आपल्या नम्रताला. काय सांगावं काय बोलावं तिला सुचतच नाही आहे. ती खूप घाबरलेली भेदरलेली बघायला मिळणार आहे. वल्लवी मात्र आता चिडचिड करू लागते की ह्या बिनडोकचा प्लॅन पण पुन्हा एकदा फेल गेला आहे, आता काय करेल ही. तर आता नम्रता तिथे धावत जाते आणि इशू काय झालं काय झालं म्हणत तिला ती सावरू लागते, पकडू लागते हाताला. आणि इशू म्हणते की बघ ना गं ताई इथे कोणतरी मांजा बांधला आहे मला पाडण्यासाठी. तर ती मुद्दाम हात लावते, आई गं मला लागलं गं मांजा असं म्हणत ती विवळू लागते आणि लगेच मांजा काढून बाजूला फेकते. म्हणते जाऊ दे कशाचा पण विचार करते, तू बरी आहे ना, सुखरूप आहे ना. तर पण ईश्वरी म्हणत असते का कोणी केलं असेल हे. तर आता इथे नम्रता टाळटाळ करते आणि म्हणते जाऊ दे ना, कशाला कोण करेल आपल्या घरामध्ये, झालं असेल काही तर झालं असेल, जाऊ दे. चल मला ना खरं तर तुझ्याशी ना बोलायचं होतं की आज पदार्थ काय बनवायचं जेवणामध्ये, त्याच्यासाठी मी तुला बोलत होते, तू काय करते. तर ती म्हणते अगं मला हे कपडे धुवून इस्त्री करून ठेवायचे. तर नम्रता म्हणते बरं मग ते कपडे माझ्याकडे देतेस का, मी करते, बाकी दुसरं काही करायचं असेल तर तू दुसरं काम कर किंवा किचनमध्ये स्वयंपाक वगैरे कर, दे कपडे माझ्याकडे असं म्हणत ती कपडे तिच्याकडनं घेते. ईश्वरी म्हणते की ताई खरंच मला टेन्शन आलं आहे ह्या स्पर्धेत मी किंवा तू जिंकते की नाही किंवा आपल्याला काय आव्हानं मिळतील, त्याच्यावरती काय काय पर्याय काढावं खरंच सुचत नाही काय करावं. पण आता तू आणि मी जेव्हा एकसोबत असू तेव्हा आपल्याला एकमेकींना एकमेकीची ताकद वाटेल आहे ना. आपण नक्की दोघीजण जिंकू, काही झालं तरी आपल्याला जिंकायलाच लागणार आहे आपलं सात्विक फॅशन वाचवण्यासाठी. तर आता इथे नम्रता ते कपडे आपल्याकडे घेते धुण्यासाठी आणि ईश्वरला सांगते की तू जा तुझी तयारी कर, प्रॅक्टिस वगैरे कर, तुला डान्स खूप दिवस झाले करेल नाही तर प्रॅक्टिसची गरज आहे असं म्हणत ईश्वरीला ती वरती जायला सांगते. आपण पाहतोय वल्लवी ह्या सगळ्या बहिणींचं प्रेम पाहत असते, वल्लवीचा संताप होत असतो. आपली नम्रता पण काही कमी नाही आहे, तिला फार टेन्शन आले. आता हातात कपडे घेतले खरी, देते फेकाटून सोप्यावरती आणि म्हणते की असं काय करायला पाहिजे की ज्यामुळे ईश्वरी पडेल किंवा तिला लागेल, ती ह्या स्पर्धेतनं बाहेर पडेल. तर आता इथे वल्लवी तिला हाताला खेचून तिच्या खोलीत घेऊन जाते आणि म्हणू लागते की काय चाललं आहे तुझं. तर ती म्हणते मला फार भीती वाटते, मी आज पकडले गेले असते. तर इथे वल्लवी म्हणते काही घाबरायचं नाही, पकडले जाईल वगैरे वगैरे, काही पकडले जात नाही. आणि राहिला विषय ईश्वरीचा, तर तिचं आपल्याला एक प्लॅन फेल गेला आहे म्हणून काय झालं आपण दुसरा प्लॅन बनवू शकतो ना, त्यातनं तिचं काहीतरी नुकसान करूया. तर आता इथे आपली जी नम्रता आहे तिच्या मनात बहिणीबद्दलचं प्रेम, बहिणीबद्दलची आस जाणवू लागलेली तिला की आपल्यामुळे जर आपली इशू पडली असते, तिला लागलं असतं, तिला दुखलं असतं, तिच्या जीवाला काही बरं वाईट झालं असतं, तर ह्या गोष्टीची खंत तिला वाटताना आपल्याला पाहायला मिळते. तिला वाईट वाटतं की आपण इशूबद्दल असं काहीतरी विचार करतोय, तिला मारण्याचा, पाडण्याचा, तोडण्याचा. किती चुकीचा विचार आहे हा, असं नाही करायला पाहिजे ना. मात्र वल्लवी तिला आठवण करून देते की जाऊ तुझ्या मनातली जागी कर आणि दुसऱ्या जावेकडे जावेच्या नजरेने पहा, तुला घरात स्थान निर्माण पाहिजे ना तुझं स्वतःचं. जर तू असंच तिचे कामं करत राहिली तर तीच मोठी होईल, तू तर लहानच राहून जाशील. स्वतःचा पण कधीतरी विचार कर, स्वतःचं नाव लौकिक कसं होईल, मोठं कसं होईल, या घरातले अधिकार तुझ्याकडे कसे येतील, या गोष्टीचा विचार कर ना तू. तर आता एक 4 थेंबे हे
ईश्वरीच्या पोटात जर गेले नाही, ईश्वरी काही केल्या स्पर्धेत येऊ शकणार नाही, तर काहीही कर आणि हे 4 थेंब तिच्या पोटात टाक बरं, काही कसलं तरी खाण्यातनं. तर इथे नम्रता नकार देत असते, माझ्या मनाला पटतच नाही. वल्लवी मात्र म्हणते, पटत नाही, आवडत नाही, हे नाही चालणार, करावंच लागेल. जर तुला तुझं हे घरातलं स्थान निर्माण करायचं असेल तर बघ बाई, विचार कर, असं म्हणत तिच्या हातामध्ये वल्लवी ते औषध देते. आणि आता त्या औषधाच्या बाटलीला पाहून पुन्हा एकदा आपली नम्रता मनात विचार करते की नाही, मला माझं स्थान निर्माण करायचं असेल तर मला वल्लवीचं ऐकावंच लागेल आणि ईश्वरीचं दगाफटका करायलाच लागेल, नाहीतर ती माझ्या पुढे 4 पावलं निघून जाईल आणि मी राहील तिथल्या तिथेच धुणं भांडी स्वयंपाक करत. मला काही मानपान आहे की नाही, मला ह्या घरात माझं स्थान हक्काचं मिळेल की नाही, हाच विषय आता नम्रताने लक्षात ठेवला आहे. पुढील भागामध्ये आपण पाहतोय तिला आता किचनमध्ये गेल्यावरती एक युक्ती सुचते. किचनमधलं लाटणं ती एकदम किचनच्या तेलाच्या कढईजवळ ठेवते, पाय पडेल अशा ठिकाणी खाली. आता ईश्वरी येत असते, तिचा पाय सटकतो आणि आता ती तेलाच्या एकदम कडकडीत तापलेल्या तेलाच्या कढईत पडणार. त्याच वेळेला सगळेजण पाहत असतात काय होईल. तर आता इथे अर्णव तिला जाऊन वाचवेल आणि नम्रताचा जो काही प्लॅन होता तो उद्ध्वस्त अर्णवमुळे होणार. आता तर पुढे आपल्याला हेही पाहायला मिळते की राकेशने आता जो प्लॅन केला होता तो सक्सेसफुल झाला. त्याने बनवलेला बॉम्ब तयार आहे. आता तो बॉम्ब बाहेर घेऊन जायचं आहे आणि त्यातले त्या स्पर्धेच्या ठिकाणी जायचं, जिथे आता अर्णव आणि ईश्वरी स्पर्धा परीक्षा खेळणार आहे. म्हणजे कसं, तिथे गेल्यावर अर्णवच्या जवळ गेल्यावर बॉम्ब फुटेल आणि अर्णव हे जग सोडून निघून जाईल. आता आपण घेऊ छोटी विश्रांती, पुन्हा भेटूया.